आपल्याला पाहायला मिळतात आणि आयवा कॅचसाठी जर आपण पाहिलं तर तब्बल 800 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. स्वर्गीय पार्वतीबाई आशा पाटील, स्वर्गीय बुधा मंगल्या पाटील, स्वर्गीय जयंता सांगा पाटील, स्वर्गीय चिंतामण शेठ रामा पाटील, स्वर्गीय नारायण शेठ गणपत पाटील, स्वर्गीय मोहन माळी आणि सन्माननीय गणेशजी आंबेकर साहेब आणि गजाननजी जिप्रू पाटील साहेबांच्या वतीनं प्रत्येकी आयवा कॅचला पारितोषिक आहे आणि ते सुरुवात केली आहे. स्वागतम सुस्वागतम, शुभ सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये संजूचं षटकाराने स्वागत केलंय. स्ट्रायकिंग इन वरती आपण पाहतोय फलंदाज रोहितचा पाठबंद. ओ साईडला गोतना टेक और सिक्सर देख बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं पाठवलंय. बाउंड्रीला इसा बाहेर डीपीएल ब्रँडेड सिक्सर. स्वर्गीय बुधा पाटील, स्वर्गीय जयंत पाटील, स्वर्गीय चिंतामण शेठ पाटील, स्वर्गीय नारायण शेठ पाटील, स्वर्गीय शशिकला मोहन माळी, जयदेव चंदा आंबेकर आणि गजानन जिप्रू पाटील यांच्या वतीनं असणार आहे. ओ स्टेप आउट करून तुटून पडला आता अनस्टॉपेबल रोहित आणि त्याचा बॅटमन सलगचा बॅक टू बॅक तिसरा तडाखा षटकार. थोडा एक्सिलेंट बॅटिंग, कडक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 चेंडू आणि 3 भव्य षटकार आल्यात रोहितचा. बॅटमधनं सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर व्हाईट बॉल. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकार आल्याच्या नंतर आता दबाव असणार आहे तो गोलंदाज संजूवर देखील. रोहितनं आक्रमण केलेलं आहे. कॅफेनगर बनाम ओमकारेश्वर हा सामना आपण अनुभवतो. ओ साईडला पुन्हा यावेळेस यश क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि दरम्यान धावसंख्या इथे दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. 1 पूर्ण केले, सिंगलने धावसंख्या पुढे टोटल 20 वर 20 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. संकल्पना आहे प्रत्येकी खेळाडूला टी शर्ट आणि ट्रॅक इथे अवेलेबल करून दिलेली आहे. ऑर्गनायझिंग टीम मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण पाहतो. टी शर्ट आहे, ट्रॅक देखील आहे. प्रॉपर ड्रेस कोड मध्ये प्रत्येक प्लेअर तुम्हाला पाहायला मिळतो. ऑफसाईडला पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, फाईन लेग ऍक्शन मध्ये मागे चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलतील, फेकतील. रनआउटची संधी होती, संधी गमावली आहे. महत्वपूर्ण विकेट मिळाली असते आणि इथे निशांतची विकेट धोक्यात होती. धावफलकावर 22. M7 मोजिटोची ओपनिंग झालेली आहे. क्या बात आहे. M7 मोजिटो आपण पाहतोय. प्रणय आलिमकर, आर्यन सूर्याजी पाटील, प्रणय आलिमकर आणि आर्यन सूर्याजी पाटील, आयन सूर्याजी पाटील यांच्या माध्यमातून M7 मोजिटोची सुरुवात. ऑफ साईडला व्हाट अ बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वार पर पलटवार, निशांतच्या बॅटमधनं चौकार. ओमकारेश्वर 11 कॅफे नगरच्या विरोधामध्ये आता प्रहार केला. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. ताबडतोड कमरतोड बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं संजूची अक्षरशः पिसं उपटली.
चला बघा वेळ कमी घ्या कॅफेनगर. ओमकारेश्वर बनाम कॅफेनगर आणि खरं तर टॉस जिंकला ओमकारेश्वरनं. येस आत्ता अपडेट आली आहे. टॉस ओमकारेश्वरने जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग घेतली. बॅटिंग इथे मात्र आपण पाहतोय कॅफेनगरची सुरुवात. कॅफेनगरची सुरुवात आपण पाहिली तर रोहित आणि निशांतनं करून दिली. म्हणजे रोहितच्या बॅटमधनं 3 षटकार आले आणि निशांतच्या बॅटमधनं पण 1 चौकार. म्हणजे टोटल झाली आता तर 26 वर. नेक्स्ट मॅच साठी माऊली 11 तयार. नमन जेशा 11 माऊली 11 रेडी राहायचा. आपण बॉलर प्रणय. प्रणय ओ फटका हवेत खेळल्यात आणि क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये लागणारा पहिला धक्का कॅफेनगर 11 ला. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. वॉल्यूम दे थोडा. पहिल्या विकेटचं पतन झालेलं आपण पाहतोय. पहिला धक्का बॅटिंग करताना कॅफेनगर 11 ला लागला. स्वस्तात पास झाला तो बॅटर. रोहित चांगली बॅटिंग करत होता. खरं तर 3 षटकार त्याने ठोकले होते. पण असं वाटलं की डाव मोठा करेल तो. पण लवकर बास झाला तो. 20 धावा त्याने वैयक्तिक बनवला. ऑफ साईडला फुल टॉस होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. असं वाटलं ज्या प्रकारे रोहित फटकेबाजी करतोय 40-50 धाबा संख्या तो इंडिव्हिज्युअल बनवेल असं वाटलं होतं. पण गोलंदाजी मार्कवर दीपेश जसा आला त्याने विकेट मिळवली पहिल्याच बॉलवर. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर परिमल. स्विच हिट केलाय. क्या बात आहे. स्वीट हिट. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीपीएल ब्रँडेड चौकार. बॅटिंग करताना सध्या सगळीला आपण पाहिलं स्ट्रायकिंग इन वरती बॅटर निशांतला. आता त्याच्यासाठी स्विच हिटला एक फिल्डर डीप मध्ये तैनात करण्यात आला. तो थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. ऑन साईडला फुल टॉस कन्वर्ट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानाच्या चारही बाजूंनी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 सलग 3 रोहितच्या बॅटमध्ये आले षटकार आणि आता चिट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क झाला नाही. षटक पूर्ण. दुसरा 2 ओव्हर नंतर धावा. 2 षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या धावफलकावरती 39 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यस निर्भय. जाऊन चालणार नाही. गाणे वाजल्याच्या नंतर डान्सिंग अंपायरची भूमिका तुम्हाला साकारावी लागेल. प्रत्येक पंचांसाठी हा नियम लागू आहे. दोन्ही पंचांनी एकत्रित येऊन डान्स केला तरी काही हरकत नाही.
नेक्स्ट मॅच माऊली आणि नमन जेशा 11 टॉस. बंधू टॉस कंप्लीट करायचा आहे. धावा झाल्यात येस 39 सांगितलं मग अशी 39. दिनेश दादा आपल्याला कॉल करतात. नमन जेशा 11 दिनेश दादा प्रत्येक खेळाडूसाठी त्यांनी फ्रुट्स आणलेले आहेत. या लवकरात लवकर स्टेजच्या मागे नमन जेशा 11. ओ बॉलच बॅक खेळलेत मिड ऑन मधून मागे लॉंग ऑनला बॉल. सेकंडचा कॉल 2 मिळतील सहज मिळतील. येस दिनेश दादा नमन जेशा 11 ला कॉल करताय. स्टेजच्या मागे आपण या फ्रुट्स आणले सगळ्यांसाठी. थंड पण आहे. सुशील पाटील यांनी थंड आणलाय. 40 पे ओके. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतला. 41 झाल्यात. अरे काय यार गावात ऑब्जेक्शन घेता. सुशील अरे ऑडिओ ओ साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न. एकही आयबा काय झाली नाही पण कॅश प्राइज वाढलं आता. जिशा दिनेश पाटील यांच्या वतीनं आयवा कॅच साठी आता आणखीन 100 म्हणजे टोटल 900. प्रत्येक ज्यांनी आयवा कॅच साठी पारितोषिक लावलं प्रत्येकाचे 1000 रुपये आमच्या स्कोरर कडे जमा आहेत. ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये आला. एकदम मिळेल. क्या बात आहे. म्हणजे पहिले त्यांनी देऊन ठेवलेत पैसे की तुम्ही घ्या बिंदास कॅच आणि पैसे निवांत घेऊन जा. आयवा कॅच साठी 900 आहेत. क्या बात आहे. उत्तर शिवचा घारू आलाय. येस देवेश वेलकम. या आमच्या व्यासपीठावर या देवेश. टायगर प्रीमियर लीग बघण्यासाठी बघा उत्तर शिवरून आलेत खास. ओ हो क्या बात आहे. काय फटका आपल्याला पाहायला मिळतो. वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून पाठवले स्क्वेअर लेग वरून. निशांचा पाठपण धमाकेदार DPL 6 गेल्या. चेंडूची मागणी केली बघा. बघा सामना संपल्याच्या नंतर या गोष्टीची नोंद घ्या आपण की बॉल पंच आपण बॉल कलेक्ट करायचा आहे आणि पंच जर तुम्ही चेंडू कलेक्ट केला नाही तर बघू नंतर गोलंदाज तयार. सोडून दिला हव्या ऑफस्टंपच्या कदाचित बाहेर. हो जास्त बाहेर. वाईट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये 26 आला होता आय थिंक. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं 13 आल्या. थर्ड ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 9 आलेल्या आहेत. 9 आल्यात आतापर्यंत. एक लेग बायस असेल. पोसायला पुन्हा हवा याला हवे सोबत हवा के साथ साथ गटा के संग संग आणि आणखीन एक आयवा काय सोडलं संतोष पाटील यांनी दुसरा जेल सोडलेला आयवा कॅचा म्हणजे 9-9 18-18 गेले.
बॉल तयार. पुन्हा ऑन साईडला बॉल आहे. पुन्हा एक चांगला स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. ऑन साईड टार्गेट केली पूर्णपणे. चांगली फटकेबाजी केली आहे आतापर्यंत ते बॅटर निशानने. सुरुवात विस्फोटक करून दिली होती रोहितने आणि त्याच्यानंतर निशाननं मात्र धाकड बॅटिंग केली. धावा झाल्या तब्बल 56. वैयक्तिक 3 षटकामध्ये एकंदरीत धावसंख्या पाहिली तर ते आले 56 वर आणि वैयक्तिक निशानने बनवल्या त्या 31. 31. चला वेळ जास्त घेऊ नका. ओंकारेश्वर 11. ओंकारेश्वर 11 ला आपण पाहतोय. बॉलर्स टीम गणेश. गणेश गोलंदाजी मार्क वरती असतील. चला वेळ जास्त घेऊ नका. विनंती आहे. प्रचंड वेळ आपला खर्च होत आहे या मॅच साठी. ये टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघाचे सगळे खेळाडू आहेत. माऊली 11 आणि नमन जेशा 11. सुशील पाटील 17,500 पॉइंट मध्ये. प्रेम पाटील कॅप्टन आहेत. गोलंदाज तयार. ओ फुल टॉस होता. भरपूर खराब चेंडू आपण पाहिले या इनिंग मध्ये. आपण पाहिलं तर बरेचसे चेंडू फुल टॉस होते आणि त्यावरती निशानने खूप चांगले स्वीप शॉट खेळले. स्वीप शॉट असतील, पूल असतील, खूप चांगले फटके निशान खेळून दाखवले या इनिंग मध्ये. निशानच्या वैयक्तिक 33 झाल्यात. 10 चेंडू मध्ये 33 केल्यात. वर वैयक्तिक सांघिक धावसंख्या, माफ करा, संघाची सांघिक धावसंख्या 58, वैयक्तिक 33 वर. 20 बनवल्या होता सुरुवातीला. विसरून चालणार नाही. रोहितनं काय सुरुवात करून दिली होती पण निशान मात्र काय थांबायचं नाव घेत नाहीये. या बॉलला देखील हवाई सफरवर पाठवलंय. दमदार 6. चाल करत असताना आपण पाहतोय सध्याच्या घडीला कॅफेनगर 11ला 64 ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. स्लॉट मध्ये आला. स्वीपचे खूप छान फटके निशाने खेळून काढले. ओ स्विच हिट. तिसरा अटेम्प्ट आहे स्विच हिटचा त्याचा. पण पहिला फक्त सफल झाला होता. त्यानंतर मात्र 2 त्याचे असफल फटके राहिले. स्विच हिट म्हणजे दुधारी तलवार आहे. लगा तो आबाद वरना बरबाद. नामदेव दादा झेल टिपला तर सुशील पाटील यांच्याकडून 500. पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मिस्टेक. मागे सेकंडचा कॉल. दुसरी मिळेल का? आणि थ्रो इथे मात्र चुकला. लहान खेळाडू आहे, हरकत नाही. नामदेव पाटील यांनी जर झेल टिपला तर बादशाह सूर्याजी पाटील यांच्याकडून 950 ते सिलेंडर मध्ये आम्ही ऍडजस्ट करू. निशान गणेशचा थोडा विचार करा, नाहीतर ऑर्डरच्या वेळेस तुम्हाला धोका भेटेल. हो रनआउटची संधी आहे आणि रनआउटची विकेट. थोडा विचार केलाय वाटतं निशानने गणेशचा, नाहीतर त्याला ऑर्डर मध्ये धोका मिळाला असता. क्या बात आहे. बाबूराव पाटील यांचं क्षेत्ररक्षण बघा, जबरदस्त. येस निर्भय. मध्ये करूया आपण. 66 झालेले आहेत आणि 41 बनवल्या. ते बॅटर निशान. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग.
क्लासिकल अंदाजामध्ये फटकेबाजी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली निशांतने. दमदार पूल करण्याचा प्रयत्न. मिस्टॅमिंग बॉल हवेत. फिल्डर डाऊन बॉल. रिले कॅच. एकाने सोडला दुसऱ्याने पकडला असेल. चांगला असेल टिपला विकेटचं पतन. आणखीन एक बॅटर डगआउटच्या आश्रयाला. $17,000 वसूल व्हायला हव्यात. आपण पाहू शकता टायगर प्रीमियर लीग. टायगर गावाची एकी आहे. खरं तर एकोपा आहे त्यांचा. गेली कित्येक वर्ष होळीच्या निमित्ताने हा गाव एकत्र येतो आणि आपल्या पूर्ण विभागाला एकीचं बळ दाखवत असतो. हे आमचा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकाल. आमच्या समवेत आमचे मित्र आमचे टेक्निकल रूममध्ये यश मुंडे मॅन फ्रॉम आगासन सध्या ते GTC मध्ये टेक्निकल एक्सपर्ट आहेत. आमच्यासोबत खुटारकर देखील आहेत. रोहन खुटारकर आहेत. शूटर खास शूटर आहेत आमचे येस सुशील पाटील यांचे. हॅलो चला मॅच स्टार्ट करा विनंती आहे. गेम शो द क्वालिटी क्रिकेट. 4 षटकाचा सामना आणि लक्ष 67 धाबांचं डोळ्यांपुढे ठेवून आता ओंकारेश्वर 11 संघ देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे.
बघा मॅच संपल्यावरती इनिंग संपल्यावरती जुना बॉल जो असेल पंच आपण कलेक्ट करा, कारण व्हाईट बॉलनं सुरुवात केली आहे. कारण कोणत्या क्षणी चेंडू फुटतो, भिजतो, हरवतो, खराब होतो, तर त्या जागी येस थँक्यू पंच, आपला आभार आहे. निशान वेगवान, ज्या गतीनं निशानं धाबा बनवल्या त्या गतीनं तो चेंडू हाताळतोय आणि चांगली गोलंदाजी करतोय. सुरुवात खूप छान झालेली आहे. सर्कल सर्कलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर असं एकही क्षेत्र कुठे तुम्हाला दिसणार नाही जे खाली आहे. प्रत्येक ठिकाणी क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. तिथे ते बघा सगळ्यात यंग प्लेयर आपल्याला आय थिंक असतील ते आपल्या DPL मध्ये. बाळा ये बाहेर नको, बाबू बाहेर बाउंड्रीवर चाललेला. कॅफेनगर एक खेळाडू पाठवून द्या, आपला लहान खेळाडू आपण पाहू शकाल. काही क्षणात GTC त्यांना कव्हर करेल. फुल टॉस साईडला वळवण्याचा प्रयत्न. खरं तर संधी होती पूर्णपणे. येस तुम्ही पाहू शकाल स्मिथला तिथे तुम्ही पाहतात. क्या बात आहे. वय वर्ष 4 असेल त्याचा, 3-4 वर्षाचा खेळाडू आहे. 4-5 वर्षाचा खेळाडू दिसतोय, पण जिद्द बघा. इतक्या उन्हामध्ये टोपी घातली आहे, तो उभा आहे. नाही मला खेळायचं आहे. क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटलं की क्रिकेट पासून कोणी दूर राहू शकत नाही. तो 4 वर्षाचा असू दे अथवा 40 वर्षाचा असू दे, क्रिकेट पासून कोणी दूर राहू शकत नाही, वंचित राहू शकत नाही. असा हा खेळ क्रिकेटचा आहे आणि त्या क्रिकेटचा मनमुराद आनंद आपण लुटतोय. आणि निमित्त एकच आहे ते टायगर प्रीमियर लीगचं. या प्रीमियर लीगची चर्चा अखंड कल्याण डोंबिवली परिसरामध्ये आपण पाहतोय. खरं तर त्याचं कारण टायगर गावाची एकता आणि एकात्मतेचं हे अतिशय सुंदर उदाहरण आहे. कोणत्याही गावानं जर एकतेचं उदाहरण द्यावं तर टायगरचं नाव आपण आवर्जून तिथे घेतो. कारण या 2 दिवसीय खेळामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद विवाद न होता अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रत्येक वर्षी स्पर्धा पार पाडत असते. दोन धावा धावफलकावर आपण पाहतोय. इथे 2 झाले. 20 चेंडू आणि आता 65 धाबांची गरज आहे. थोडं कठीण समीकरण झालंय, पण चांगली फटकेबाजी झाली तर काही कठीण नाहीये. कोला टाकण्याचा प्रयत्न, बॅटचेस टेकन बाय विकेट कीपर सक्सेसफुली. सफलरित्या झेल स्वीकारलाय. फलंदाज होते बाद. पहिला धक्का 2 वर लागला बॅटिंग करताना ओंकारेश्वर 11ला. ची भूमिका साकारायची आहे. टायगर प्रीमियर लीग आहे. फक्त आनंद आणि आनंदच आपल्याला पाहायला मिळतोय. उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडू आवर्जून प्रत्येक वर्षी होळीच्या या 2 दिवसांची वाट बघत असतो. होळी आणि धुलीवंदन त्या निमित्तानं आयोजन केली गेलेली ही क्रिकेटची दमदार स्पर्धा. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. डॉट बॉल. षटक पूर्ण. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती 2 एका गडाचा मोबदल्यामध्ये. 2 runs on the board for loss of 1 wicket after first over. Team Omkareshwar 11. Yes, DJ.
जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. निलेश दादा साळुंके नेवाळीचेच आहेत, घर बसल्या टायगर प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून टायगर प्रीमियर लीगला भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. ओ फुल टॉस ऑन साईडला इनफिल्डच्या डोक्यावरून मागे चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. धाव मिळते ती एक. अंपास नो बॉल साठी रिव्ह्यूची मागणी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. हे क्रिकेट आहे, हे टायगर आहे आणि ते असं चित्र तुम्हाला पाहायलाच मिळेल. नमन जीशा 11 तुम्हाला फ्रुट्स आणि ज्यूस नक्कीच आमच्या व्यासपीठाच्या मागे आणलेल्या आहेत आणि माऊली 11 तुम्हाला देखील नाश्त्याची सुविधा आमच्या व्यासपीठाच्या मागे केलेली आहे. लवकरात लवकर या. येस 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या ओव्हरऑल टीम टोटल एकच काय करणार 2 लिहिल्या तुम्ही. पुन्हा एकदा चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. विकेटचं पतन आपण पाहतोय. लागणारा आणखीन एक मोठा धक्का ओंकारेश्वर 11 ला. सूचना असणार आहे प्लेअर द टुर्नामेंट साठी. जर आपण पाहिलं तर 2 सायकल आपल्याला पाहायला मिळतात. 2 सायकल आहेत प्लेअर द टुर्नामेंट साठी आणि एक सायकल जी नॉर्मल जो टायगर प्रीमियर लीग मध्ये प्लेअर द टुर्नामेंट असेल त्याला देण्यात येईल आणि दुसरी जी सायकल आहे ती अशा खेळाडूला देण्यात येईल जो टायगर संघासाठी म्हणजे जनमान क्रिकेट संघ टायगरसाठी एकही सामना खेळलेला नाहीये पण टायगर प्रीमियर लीग मध्ये त्याने चांगल्या धावा बनवल्यात, चांगल्या विकेट मिळवल्यात. अशा खेळाडूला ती दुसरी सायकल असणार आहे. नितीन काळन सर सुरेंद्र दादा 11 ला रिप्रेझेंट करतात वाटतं. संतोष दादा सांगतात मला संधी आहे. नाही आहे नक्कीच संधी आहे. ओ इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ड्राइव्ह लॉंग ऑफच्या क्षेत्रात झेल टिपला विकेटचं पतन. आणखी धक्का. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आय थिंक 2 व्हीलर बाईक तिचा मिरर रिफ्लेक्ट होतोय. तिथे आमचे प्रतिनिधी आहेत, तिथे आमचे गावकरी आहेत. येस 2 व्हीलर बाईकचा मिरर बघा तिकडे रिफ्लेक्ट होत आहे. स्पर्धा आपण पाहत आहात टायगर प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व. टायगर गावासाठी, गावाच्या एकतेसाठी, गावाच्या अस्मितेसाठी आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन साजरी केली जाणारी ही महास्पर्धा म्हणजे टायगर प्रीमियर लीग. अखंड टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर टायगर गावाची आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. त्याचं एकमेव कारण एकेका संघामध्ये 40-40 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. प्रेम काय सांगतात बोला. आणि प्रत्येक संघाला उद्या गावामध्ये रॅली असेल ठीक 11 वाजता.
प्रेम जवळपास आम्ही 15 ते 16 वेळा सांगितलंय. काय करणार, तुमचे खेळाडू अजून येतच नाही आहेत. आता कॉल करा पर्सनली सगळ्यांना. नमन जिशा 11 सगळ्यांनी लवकरात लवकर आमचा व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या. माऊली 11 नाश्ता आलेला आपला, या लवकर सगळे खेळाडू. फुल टॉस ऑन साइडला, फुल आणि मिड विकेट बाहेर. चेंडू झालाय गुल. येतोय भव्य षटकार. ये संपार दाबा 18 असतील. येस 18. ऑन साइडला आणखीन एक. हा लपून कुठे ठेवलेला खेळाडू तुम्ही. आणखीन एक तडाखे बंद. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं प्रॉपर नाव आमच्यापर्यंत येऊ द्या. पुन्हा इनसाइड आउट खेळला, पुन्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. भरपूर उशिरा फटके येतात, हरकत नाही. लेट पण थेट आणखीन एक चौकार. 28. रोहित बॉलर कोण आहे? रोहित अक्षय. ओ विकेट. विकेटचं पतन, चौकार षटकार झाले होते. आज प्रत्युत्तर पॉलने देखील दिले. फलंदाज बाद. चला चला सुरुवात करा. बॅट्समन, न्यू बॅट्समन. आता मगाशी XYZ झाला, आता ABC. कॅमेरामॅन फोकस करो. झूम करा कॅमेरामॅन टी शर्ट वर मागे. व्हाईट बॉल. आमचे साइड अँगल, स्क्वेअर अँगलचे कॅमेरामॅन, त्यांना विनंती आहे. चला बर्ड आय व्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. आता ड्रोन कॅमेरा देखील सज्ज आहे. ड्रोन आमचा सज्ज आहे. मैदानाचा चारी बाजूंनी बर्ड आय व्ह्यू, हवेतून एक विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑफ साइड रिजनला पार केलाय. एक स्ट्रायकावरचा गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. एक स्ट्रायकावर पार. 4 ओव्हर पूर्ण. 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर नंतर 33 धावा धावफलकावर. लक्ष 66 67 होतं. आता 6 मध्ये करायचा
6 चेंडू आणि 34 ची गरज आहे. माऊली 11 चे सगळे खेळाडू, आपण या प्रत्येक खेळाडू ज्यांना ज्यांना चिल करायचं आहे, शीतपेय कोल्ड्रिंक आलेली आहे. शोधे क्या बात आहे. मास भाई संतोषजी पाटील यांच्या वतीने आलेला 7:34 दादा. 2 वेळा सांगितलं, लक्ष कुठे. ओहो यस्टन वरती लागला दांडी गोल. फलंदाज बाद. चौतीसची गरज आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेमध्ये होता बराच का. पंच मला तर वाटतं चेंडू पकडण्याच्या तयारीत होते. थोडं हास्यमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. बॉल तयार. ऑफसाईडला ऑफ करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही. व्हाईट बॉल. अवांतर धाव. अवांतरने धावसंख्या पुढे. आता मात्र 34 ची गरज होती, त्यानंतर आपण पाहतोय 2 धावा मिळतात. आता 32 ची गरज आहे. पुन्हा ऑफसाईडला बॉल आहे आणि इथे मात्र यशांवरती लागला चेंडू. येस बोल, क्लीन बोलच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. आता मात्र या सामन्यावरती आपली पूर्णपणे पकड मजबूत केली आहे कॅफे नगर 11. सध्या आपण पाहता ड्रोन व्ह्यू, बर्ड आय व्ह्यू आपण पाहू शकाल. बर्ड आय व्ह्यू सध्या आपण पाहतोय. ड्रोन जो आमचा मुक्त संचार करतो. सध्या खेळाडू कोणत्या संघाचे आहेत? मला तर वाटतं नमन जिशा 11चे खेळाडू आहेत. प्रेम तर दिसले तिथे. सुशील पाटील बघा डान्स करतात. क्या बात आहे. विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. ड्रोन कॅमेरा एका जागेवर स्टेबल ठेवलाय त्यांनी. ही एक स्वतःमध्ये वेगळी कला आहे. चांगलं चित्र. येस, विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. व्हाईट बॉल. टायगर प्रीमियर लीग ड्रोन कॅमेरा आपण पाहता. बघा आता खेळाडू मोजा किती आहेत या अँगल नाही. येस, कॅमेरा जर स्टॉप झाला, ड्रोन जर एका जागेवरती तर चांगलं वाटेल इथून दृश्य. बघा खेळाडू बघा किती आहेत खेळाडू. या अँगलने तुम्ही बघू शकता. कोण विचार करेल क्रिकेटचा सामना सुरू आहे आणि क्षेत्ररक्षण बघा कसं लागलंय. पूर्ण पॅक. आता बॅटर मारणार तरी कुठे. आता फक्त आपण पाहिलं तर औपचारिकता शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये 30 करायच्या आहेत. भरपूर कठीण काम आहे. आता 2 लिगल चेंडूमध्ये हे होणं तर शक्य नाहीये. यावेळेस चांगला फटका आहे, पण भरपूर उशिरा फटका आलाय. वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. आता फक्त शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. भरपूर उशिरा फटके येतात. काय दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. बघा सगळे खेळाडू कसे पॉवर प्लेच्या भोवताली उभे आहेत. आणि येस, स्मिथला आपण पाहतायत बघा कितकुसा दिसतोय तो ड्रोन व्ह्यू मध्ये. सामना संपलाय आणि अशा प्रकारे सामना इथे जिंकलेला आहे तो कॅफे नगर 11 ने. अभिनंदन. तब्बल 23 धावांनी सामना जिंकला तो कॅफे नगर 11 ने. मोठा विजयाने नो डाऊट अबाउट. सामन्याचा सामना बेरजानं गोलंदाजी करताना अवघ्या 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवल्याने. बॅटिंग करताना 14 चेंडूमध्ये 41 धावा ज्यानं बनवल्या. तो निशाण ठरलाय या सामन्याचा सामनावीर, हिरो, मॅन ऑफ द मॅच.